आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं. परमपूज्य मासाहेबांच्या प्रतिमेस शिवसेना नेते आदरणीय मनोहर जोशी सर पुष्पहार अर्पण करतील आणि विनम्र अभिवादन करतील. मासाहेब. माझ्या सिंधुदुर्गमधील नाही बघितलं म्हटलं कोण काय गचकले की काय. पण आज काय विषय काय, कशावर बोलायचं काय कशावर. पण कोण आहे कोण, हा 1.5 फुट्या कोण आहे कोण मला काय माहित नाही. मी त्याला ओळखत नाही आणि ओळखतो तर आता मोठं विस्मरण झालं. वसूल मंत्री वसूल. सिंधुदुर्गवासियांची एक इच्छा होती की साहेबांनी आमच्या समोर बोलावं. मी येतोच आहे ना तुमच्या मालवणात. जरा तो तवा तापू द्या निवडणुकीचा, म्हणजे मग भाजायला बरं पडतं. उपडा तिपडा करून मस्तपैकी भाजून निघाला पाहिजे आणि भाजणारच. आत्तापर्यंत त्यांनी मालवणचं कालवण खाल्लं असेल, पण आता त्याला म्हणा जरा धूळ खा. मालवण काय आणि कणकवली काय एकच आहे. पण तुम्ही शिवसेनेच्या सिंधुदुर्गाचे चिरे आहात. मला खात्री आहे की याच्यातला एकही शिरा ढासळणार नाही. आमचे चॅनलवाले म्हणत होते आम्हाला आत घ्या आत घ्या. म्हटलं आत घ्या काय आणि बाहेर राहा काय, तुमचे आपलं एकच. DN कलनगरला सभा झाली शिवसेनेची, बाजूलाच नारोबाची होती. त्याचं सारखं चित्रण चाललेलं आणि आपल्या सभेकडे दुर्लक्ष, म्हणजे आपलं दाखल काहीतरी. आणि मग वर्तमानपत्रामध्ये सभेला गर्दी कमी होती आणि तिकडे तुफान होती. सुरेश शेट्टी काँग्रेसचा एक पूर्वी मंत्री होता, आता आहे की नाही मला माहीत नाही. आहे का? हां केला. हां गेल्या 2 वेळेला म्हणे इथे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, पण एवढी गर्दी नव्हती. म्हणजे स्वतःच्या मुख्यमंत्र्याची तो मारतोय. हर काय चाटायची म्हणजे किती चाटायची, काय जिभेला काय विश्रांती देणार की नाही. नाऱ्या बेड उपटून कोण उडी मारून तिकडे गेला. मी सामन्यामध्ये सगळा इतिहास छापलाय. मला कारण काय झालं, एवढ्या तोला मोलाचा आपला हा काय म्हणतात त्याला मुथखडा नाही आपला हे
खडा खडा बरं, कधीतरी असं मी फेकून देईन फटाकन. ज्या वेळेला मला असं कळलं की कारस्थानाला सुरुवात झालेली आहे, बेचैन होतोय, तगमगतोय जीव, कासावीस होतोय, हगल्या पाडल्या श्वास लागतो, मुख्यमंत्रीपद पाहिजे. शिवसेना काय आता संपलेली आहे, आता काय मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. अला म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली की तिकडे नाऱ्याच पाहिजे. हे कोणी सांगितले, काय लिहून दिले काय? कोकण ह्याला काय आंदण दिले, मालवण कणकवली वगैरे, हे होते म्हणून नाऱ्या निवडून यायचा. होऊन जाऊन दे ना एकदा. माझ्या शिवरायाचा तो भगवा झेंडा खाली कधीच येणार नाही, येऊ शकत नाही, आणि खाली खेचणार अजून जन्मास आलेला नाहीये. ज्या वेळेला रंगशारदेमध्ये सभा झाली 14 एप्रिलला, मी नव्हतो, उद्धव नव्हता. उद्धव मला परत आणायला आला होता. ह्याच्या अगोदर हे नारोबा बोलून गेले, शिवसेनेमध्ये म्हणे हल्ली तिकिटांचा व्यापार होतो. मला मोबाईलवरनं सांगितलं की असे असे चड्डीत चिरकलेत, आता कुठे काढायचे आणि बघायचे त्या आला साली किती शिरकला म्हणून. त्यातलं एक महत्त्वाचं वाक्य मी घेतलं की बघा किती तिकिटांचा व्यापार होतो. बरं ठीक आहे, तो होता, हे सगळे होते, नगरसेवक होते, आमदार होते, खासदार होते, महाराष्ट्रातील अनेक शिवसेनेचे प्रतिनिधी होते. आणि ह्या सभेमध्ये हा नारोबा म्हणतोय की व्यापार होतो. सगळ्यांना प्रश्न केला. मी पहिल्यांदा मनोहर जोशींना विचारलं, कारण मी त्याला त्या मनोहर जोशींना हिंदुस्थानातील उच्चतम असं सभापतीपद दिलं. म्हणून मी त्यांना विचारलं, काय म्हटलं पंत, तुम्हाला मी ज्यावेळेला सभापतीपद बनत दिलं, किती मागितले मी तुमच्याकडे? कारण मागितल्याशिवाय कोणी देत नाही, म्हणून मागावं लागतं. एवढं काही नाही. म्हटलं नारोबा तुम्ही, काही नाही. सगळ्यांना विचारलं, तुमच्याकडून कोणी तुम्हाला? म्हटलं मला दिले असतील तर सांगा. तिकीट द्यायच्या वेळेला इतके पैसे बाळासाहेबांना मोजले, खोकी पाठवली, डबडी पाठवली, आणि इतके इतके होते. मला, राजला, उद्धवला, कोणालाही दिलं. एक जण जरी म्हटलं उभा राहिला की होय बाळासाहेब मी तुम्हाला दिले, राजला दिले, उद्धवला दिले, यांच्यापैकी याला दिले, सांगा. उद्धव असेल आणि आत्ता जर ते सिद्ध झालं, एक क्षणभर म्हटलं मी त्याला शिवसेनेत ठेवणार नाही. राज असेल तरी सांगा, एक क्षणभर राजला मी शिवसेनेत ठेवणार नाही. आणि मी असेन तर मी शिवसेना सोडून जाईन, संन्यास देईन. हल्ली जे राजसन्यास घेतात काही लोक, तसा संन्यास नाही. राजसन्यास म्हणजे राजसन्यास, त्या याला जाहीर करायचं संन्यासाच्या नावानं आणि पुन्हा आपलं जाऊन बसायचं पारावरती. कोण अडवणार आहे तुम्हाला? आणि मला कळलं नाही की असं झालं. कोण अडवणार आहे तुम्हाला? आणि मला कळलं नाही की असं झालं. धाडस कसं केलं बोलण्याचं? कारण आज पण असा कधी बोलला नाही. मग आज कसं याला धाडस झालं तिकिटांचा व्यापार होतो म्हणून बोलण्याचं? आणि शेवटी शरद पवार यांनी बेंड फोडलं. 3-4 महिन्यापासून नारायणराव आमच्याकडे येत आहेत आणि जात आहेत. म्हटलं हा कशा करता हेलपाटे मारतोय? हां, का मारतोय? आमची काही बोलणी झाली. आणि 6 महिने माझ्याकडे प्रभावराव म्हणाले की नारायणराव आमच्याकडे यायचे आणि जायचे. म्हटलं कशा करता जायचं? बाई असं म्हणून जायचं? पण कशी आहे, दिसायला कशी आहे, काय काय कसे आहे? काय सिलेक्शन आहे की नाही?
हं? तेव्हा मला कळलं की साला तिथे खुंटा मजबूत करतोय तो. जमल्यास राष्ट्रवादीमध्ये, नाही जमल्यास काँग्रेसमध्ये. राष्ट्रवादीत काही जमू शकलं नाही. पहिली अट, मी जर तुम्ही माझा स्वीकार केला तर मला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद जे आज आर पाटलांकडे आहे ते मागतोय. कालचा गधडा लगेच गेल्यावरती त्याला तंगड्या झाडायला लागला. पवार म्हणाले अटीतटी टाकून काही तुम्ही तुमचा स्वीकार केला जाणार नाही. अटीबिटी नाही घ्यायचं तर सरळ या, मग कुठे तुमचा गणपती बाप्पा बसवायचं ते पाहू, पण सरळ या, अट नाही. नाही पटलं, कोण देणार एवढी फटकन मोठी जागा हो? ते काँग्रेसवाले आहेत, अनेक वर्ष त्यांनी पण त्यांचे तिथे घासलेली आहे. मग तुमचं चंदन कशाला पाहिजे तिकडे? का सांड दिसले म्हणून घासाय? मग काँग्रेसकडे गेले आणि तिथे कोकणाचा विचार झाला. आणि मग प्रभाराव, त्या आलबाबाई आणि नारोबाला मी वर्षापासून ओळखते, कित्येक वर्ष. त्यांच्या हिशोबाप्रमाणे एकूण 40 साल मी म्हणे शिवसेनेत काढलीस. साल काढून काय उपयोग आहे? 10 वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही. अरे काय त्याच्या आला चालल्या, हे काय गौरवाची बात आहे? तर उठत नाही चालले तर कोण काय करणार? सगळं कोकण म्हणे आपल्या पायाशी ठेवेल. आता निर्णय तुम्ही घ्यायचा. इतक्या लाचार्याने गेलेल्या माणसाला काय त्याच्या चरणावर कोकण ठेवणार आहात, सिंधुदुर्ग ठेवणार आहात? शपथपूर्वक. घाचा नीट उपचार करा, अनुसार देऊ नका. आणि गेला आयत्या बेळी नारोबा वळवळी. अजून समाधानी नाहीये, अजून त्याचा मुख्यमंत्री पदावरती डोळा आहे. कोण सोडणार मुख्यमंत्रीपद याच्यासाठी? ठेवलंय सध्या, बरं आहे. आता महसूल मंत्री नाही, माझ्या तुम्ही ओरडा केलात, वसूल मंत्री. वसूल. आज सकाळी सिंधुदुर्गमधले काही बांधव आले, मला माहीत नाही, कानो काही येतं काय काय गोष्टी आमच्या मातोश्रीमध्ये सतत कोण ना कोण काहीतरी रीग लागलेली असते. हे वर्तमानपत्रामध्ये नाही येणार. मातोश्रीच्या इथे सन्नाटा. मग तुम्ही तरी येऊन गर्दी करायची, म्हणजे सन्नाटा भासला नसता. एकदा कॅमेऱ्याच्या दुर्बिणीत साफ करून घ्या, फोटोग्राफच्या दुर्बिणीत साफ करून घ्या, म्हणजे मग सन्नाटा आहे का भन्नाटा आहे तुम्हाला कळेल. पण जाऊ द्या, काय मीडियाशी माझं वैर नाही आहे, ते दुश्मन नाही आहे. पण असं का वागता तुम्ही? काही वर्तमानपत्र अशी फिरलेली आहेत की सतत शिवसेनेच्या विरोधातच आणि त्याच्या बाजूनी सतत गेली पाकिटं. ते आहे, रत्नागिरी टाइम्स आहे. आज काहीतरी कोणी कबूल केलंय, त्याला प्रेस काढून जाण्याचं त्याने वचन दिलेलं आहे. प्रेस झालं गेलं आहे. पण मी मारतो ना बुच कधी कधी, तुम्हाला माहित नाही. हे आमचे केबलवाले आहेत ना, हे केबलचं जाळं आहे आपलं मस्तपैकी. मी आणि परबला फोन करून सांगतो कुठे बसलाय. हा इकडे असेल का, कुठे आहे? आहेस ना रे बाबा? आहे.
अनिल परलला सांगतो, अनिल केबलवाल्याला सांग सारा खेच. ते खेचतात, बंद. मग लगेच फोन यायला लागतात मला, उद्धवला, राजला वगैरे. अरे बालासाहेब जे के हो ऐसे मत करना. म्हणलं ये मत करना, वो मत करना, तुम्ही काय पाहिजे ते करू क्या. आपण पण साला हिंदीत सोडत नाही. हे आपल्याकडे आहे, जेवढी शस्त्र आहेत आपल्याकडे भरपूर चांगली. बरं, आम्हाला गाडीतनं दगड, धोंडे आणि तलवारी न्यावे लागत नाहीत. एक आमच्या तोंडातली जीभ बस असते. अनेकांची मुंडकी उडवते, कापून काढते. यापेक्षा आणखीन भवानी तलवार आम्हाला कुठची पाहिजे. आणि मग पूर्वपदावरती येऊ की तांतडीनं आम्ही सर्व नेत्यांची बैठक घेतली. जेवढ्यांना फोन जाऊन बोलवता येईल त्या सगळ्यांना बोलवलं रात्री 9:30 वाजता. आणि म्हटलं असंच आहे. त्यावेळेला आम्ही निर्णय नाही घेतला, याला कोणालाही माहीत नव्हतं की असं बाळासाहेब बोलणार आहे आजच्या सभेत. मी निर्णय घेतला की चला यायला नाऱ्याला म्हणा तू शिवसेना प्रमुख हो ना, मी कशाला पाहिजे, कोण पाहिजे, चालव तू. पण म्हटलं नाही. का, एवढं मोठं शिवसेना भवन आता उभं राहते, या डिसेंबर महिन्यात उभं राहील, हे त्याच्या ताब्यात द्यायचं. नाही देणं शक्यच नाही हो. त्याला काय बापाचा माल आहे काय चाला. काय म्हणाला. बरोबर आहे, वसूल मंत्री ना. तर ज्या वेळेला मी मीटिंग तांतडीने बोलवली त्यावेळेला संध्याकाळी 7:30च्या सुमारास इथे कुठेतरी सुहास सावंत असतील आमचे, ते BSTचे. हां इथे हा पुरून उरलाय त्याला. बरं, त्याचं पनवेलच्या नजदीक कुठेतरी क्षणभर विश्रांती म्हणून छोटंसं हॉटेल आहे. 6 पेट्रोल पंप, 1 थिएटर, 1 3 स्टार हॉटेल, बजाज एजन्सी, हजारो एकर जमीन, गोव्यामध्ये 165 रूमचे मोठे आलिशान हॉटेल, शिवाय कर्नाळा, पुणे, गोवा, मुंबई येथे आलिशान बंगले, लंडनचा बंगला सुद्धा आहे, तो सुद्धा याच्यामध्ये लिहायला विसरलेले आहेत. 3 ते 4 मुंबईमध्ये फ्लॅट व अन्य मालमत्ता स्वतःच्या कमाईने मिळवली की शिवसेनेच्या माध्यमातून मिळवली, त्याचा हिशोब त्याने द्यावा. बेस्ट चेअरमन, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या पदामुळे ही सर्व मालमत्ता मिळविली, हे आपल्याला मान्य आहे का, हा सवाल त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. आता काँग्रेसच्या कोंबडीच्या मागे लागलाय. उद्धव एका कुठच्या तरी सभेत काहीतरी त्याच्याबद्दल बोलला. त्यामुळे त्यांची संस्कृती आणि माझी संस्कृती नडे, ती संस्कृती माझी नवीन नाही. तुम्हाला संस्कृती कधी होते, कधी हाण्या आणि नार्या ही संस्कृती. गावचे गाव गुंड तुम्ही डाक्याने विचारा. आज ते दुसरं काढून ठेव रवी. विधानसभेमध्ये शरद पवारांनी त्याला असा जोडा हाणला, नाऱ्या गप उभा राहिला नाही, परत उभा राहिला नाही. काय हाणला तू सांगा त्यांना. 19 जुलै 1993 शरद पवारांचं भाषण आहे. सन्माननीय सदस्य मालवणचे आमदार श्री नारायण राणे यांनी गुन्हेगारांमुळे मुंबईच्या लोकांचे जीवन शाबीत राहिले नाही असे त्यांनी सांगितले. अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यांनी चांगल्या गोष्टीत हात घातला. मला आनंद आहे की या सगळ्या प्रश्नातील लक्ष घालावयास लागले आहेत. लोकांचे जीवन नीट राहिले पाहिजे असा एकंदरीत त्यांचा बोलण्याचा रोख होता. मुंबई शहरात अनेक जुन्या टोळ्या आहेत. मी पोलीस खात्यात वेगवेगळ्या परिस्थितीत काम केल्यामुळे
अनेक टोळ्या डोळ्यांनी बघितल्या नाहीत, परंतु नावे माहिती आहेत. दाऊदची असेल, अरुण गवळीची असेल, हार्या नाऱ्याची असेल, आणखी कोणाची असेल, अशा बऱ्याच टोळ्या आहेत. या सगळ्या टोळ्यांसंबंधित थोडी बहुत माहिती माझ्या डोक्यात आहे. मला आनंद आहे की या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये गांभीर्याने दखल घेण्यासंबंधी सन्माननीय सदस्य पुढे येत आहेत. हा जेवढा आणला, जो नाऱ्या बसला परत उठलाच नाही. कोकणात काहीतरी वाटतं फुरसं नावाचा एक प्रकार आहे. जेवढं माराल तेवढं ते फुगत जातं ते यायला चालत. तसा नाऱ्या आहे फुरसं. इतके जोडे खातोय तरी चालला फुगतच चाललाय. एवढी शरद पवारांनी आबरू घेऊन सुद्धा हे अगोदर बोलून सुद्धा परत शरद पवारांच्या पक्षात आपल्याला प्रवेश मिळतो की नाही हे पाहण्यासाठी खेटे मारायला लागला. काय करायचं याला? कोणावरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न मला नवलकरांनी विचारला. म्हटलं तोच प्रश्न माझा आहे. तुमच्यावरती तरी ठेवू का? यांच्यावरती ठेवू का? त्यांच्यावरती ठेवू का? कोणावरती ठेवू? पण अविश्वासानं चालता येत नाही. विश्वासानंच वागलं पाहिजे. नाईलाज असेल कदाचित. उद्धव आणि राज ह्यांचं फाटावं तुटावं, ते शिवसेनेतनं राज बाहेर पडावा, असे प्रयत्न खूप चाललेत. राज तरुण आहे, जरा पिसळतो कधी कधी, नाही असताना पण सांभाळून घ्यावंच लागतं ना. काही महापाप केलं असेल, गुन्हा असेल, तर शिवसेनेच्या मुळावर येत असेल. शिवसेनेच्या मुळावर येणारा कोणी असला तरी त्याला क्षमा केली जाणार नाही. काही उठते, काही सांगतायत. हल्ली या नाऱ्या तरी काय उसणं अवसान आणून बोलतायत. तुझ्याकडे आहे काय? सांग, काढ. मातोश्रीमधल्या भानगडी काढ, उद्धवच्या काढ, माझ्या काढ, राजच्या काढ, सगळ्या नेत्यांच्या काढा. चला, परवाकडेच लोकसत्तेमध्ये मोठं महसूल मंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी जो काही एकंदर केला होता फ्रॉड मोठा, तो छापून आलेले, मोठं पान छापून आलेले. बरं, नारायण नारायण वाचा. जागा बदलण्यात, शिक्के बदलण्यात, इकडूनची थुंकी तिकडे करण्यात पटाईत एकदम. अनेक गोष्टी त्यांनी मला लिहून पाठवल्या. त्याची उत्तर काय द्यायचे? काय उत्तर द्यायची? हे लोक काय त्याला तक्रारी करत बसतात वर्तमानपत्रामध्ये. कुत्र्यानं आवरा, कुत्र्यानं आवरा. अरे हे ढोयानो, कुत्र्याला आवरा काय? मी खूप कुत्री पाळली आहेत, पण त्यांच्या नाऱ्यासारखी वगैरे यायला लागलं तर मी बाकीच्या तर खरी कुत्री सोडून दिली पाळायची. म्हणजे कुत्रं बरं आहे, पण ते तिच्या आयला मला चावायला निघालं. हाणा तिच्या आयला नाऱ्या. ते काम, पवित्र काम तुम्हाला करायचं आहे. दीड फुट्याचं चावरं कुत्रं कोकणात फिरता कामा नये. बिलकुल नाही. उद्या आमच्या सभावते रोधाण्याचा प्रयत्न करा, चेचून ठेचून टाकू. अशा तऱ्हेचं हे सगळं आम्ही आयुष्य काढतोय. ही काही पहिली वेळ नाही. या शिवसेनेच्या सिंधुदुर्गावरती कितीतरी लाटा आदळल्यात. कितीतरी शिवसेनेवर बंदी येणार होती, आम्हाला अटक होणार होती. हे सगळं आम्ही अंगावर घेतलेलं आहे. आम्हाला अटक होणार होती, हे सगळं आम्ही अंगावर घेतलेलं आहे. आणि सांगून अंगावर घेतलंय की हिंमत असेल तर हात लावा. शिवसेना निखारा आहे, निखारा. हात लावाल तर फोड येतील, चटका बसेल, हात जळून जाईल, पोळून जाईल. म्हणून तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे. ह्या तेजाला कोणी मग धक्का लावू शकणार नाही. फुटलात की संपलात. हे तेज कायम ठेवा. कोकणात मला ते दिसलं पाहिजे. महाराजांचं कोकणाचे किती प्रेम, बाप रे. नतद्रष्ट माणसं ह्या मातीतून जन्मास यावी आणि तुम्ही डोक्यावर घेऊन नाचावं. येत्या निवडणुकीमध्ये
तू अंगार नाहीस आहे, तू भंगार आहे हे दाखवून देण्याचं पवित्र काम तुम्हाला केलंच पाहिजे. जाओ नाही मागता है आणि हे करणार की नाही त्याचं मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. कोकणाचा कॅलिफोर्निया होणार, तुझ्या घरात झाला ना तुझा कॅलिफोर्निया, बस झालं. तू काय करतोय? बरं याला नीट इंग्लिश येत नाही. हिंदी म्हणजे मैंने बोल्या, अरे बोल्या यायला बोल्या. एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो. हे बसलं होतं नागोबाचं पिल्लू, मी त्याच्या इथे. त्यानंतर महेंद्रचे ते आले होते आनंद, आणि एक कोणतरी फॉरेनर त्यांनी आणला होता, गोरा साहेब, मोठा तगडा असा. विषय होता BSTला काही त्यांनी मीटर्स काढली होती, आणि मीटर्स तिथे बसली की नाण्यांचा गोंधळ होणार नाही, फटाफट माणूस मोकळा होईल प्रवासी, आणि कंडक्टरमध्ये भांडणं लागायची नाहीत. हे बसले नागोबा ITमध्ये. असे त्याला त्याच्या पोझिस असतात की साला इंग्लिशचे एक करून टाकेन साली, मुळात तर त्यांची ही झालेली असते. आणि तो बोलायला लागला, आणि हा नारायण ते काय झाटं कळलं काय तुला? एक अक्षर नसेल कळलं त्याला, तो आपल्या याच्यामध्ये फास्ट क्लास बापाची. हे याला तुम्हाला एवढ्या पदास बसवलं, खरं आबरू माझी जात होती, मला साला घाम फुटला. काय म्हणेल तो फॉरेनर, काय म्हणाल, काय येड जवळ कोण बसवले हो तिथे? हे सगळे अनुभव घेऊन उभा राहिलोय तुमच्या समोर. बरं मानताय तो पण बाबा आहे, बरं. तर मग आता निर्धारानं जायचं सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गाचा एक शिरा ढसळू द्यायचा नाही, त्याचं पवित्र काम तुम्ही करायचं शिवसेनेचे मावळे म्हणून. आणि मग येतोच आहे मी मैदानात. मी सिंधुदुर्गाच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये माझ्या 1-2 सभा लागणारच, आणि मी घेणारच. त्यावेळेला शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलानं, जबरदस्त तेजानं फडकत राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बाळासाहेबांचे विचार हे खऱ्या अर्थाने आपल्या हृदयामध्ये रुजले असतील. आपण साहेबांना शपथ देऊया की आपल्या आदेशान्वये ह्या सिंधुदुर्गातला सिंधुदुर्ग किल्ला अभेद्य आम्ही राखू. आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे.